ही बनते भेळ मोहन ग्रीनवूड्स फेज 1मध्ये आज कोजागिरीचा प्रोग्राम आहे आणि बाईंनी ठरवलं आहे की आज भेळ बनवून सगळ्यांना द्यायची स्वतःहून. सो कामावरून आल्या मेहनत करायला सुरुवात आणि इथे तुम्ही बघू शकता मिरच्या, कांदा, काकडी सगळंच भेळमध्ये टाकणार आहे आणि इकडे अजून कुरमुरे वगैरे आलेले आहेत. ओके, बिचारीने सगळे एवढे कांदे सोडलेले. हा प्राजू, सॉरी मला दया येते. काम व्हिडिओ सुरू कर. आणि आता हे 2 पातेले मस्त स्वच्छ धुवून घेतलेत आणि तिथे भेळ बनणार आहे. हे तर रेडी आहे बघा, कांदा आणि काकडी चिरून रेडी. हा कसला मसाला आहे? जिरा पावडर. नाईस. एक नंबर एक नंबर. हे सगळं भेळ शेव वगैरे सगळं टाकलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका मेहूब साहब आणि आता मी माझ्या घरातून बाहेर पडतोय. आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त सगळ्या सोसायटीने पुन्हा एकदा नवीन कार्यक्रम ठरवला आहे. 12 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी हा फ्लॅट घेतला होता आणि एक खंत होती की आपण इथल्या गणेशोत्सवाला किंवा इथे सुरू झालेला म्हणजे पहिला गणेशोत्सव नाही पाहिला, पहिलं नवरात्री नाही पाहिलं, पण कोजागिरीचं मी असं ऐकलं की हे पहिलं वर्ष आहे. सो आम्ही आल्यावर आम्हाला पहिला सण मिळाला जो आम्ही पहिल्यापासून उपस्थित असू कदाचित, तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. सो गाईज आता लिफ्टमध्ये चाललोय. खाली एक ड्रायव्हर आलाय माझा, त्याच्यासोबत एक छोटंसं काम आहे आणि मग त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेसाठी जायचंय. पण त्याआधी अजून एक काम आहे, म्हणजे कामात काम असून सुद्धा मी व्लॉग बनवतोय. मी खूप मेहनत करतोय व्लॉग बनवून की लोकांना माझ्या लाईफबद्दल किंवा माझ्या लाईफ सोडली तर माझ्या गावाला असलेल्या यात्रा किंवा काही अशा वेगळ्या परंपरा असतील कुठे तर त्या शोधण्याचा प्रयत्न करतोय. मी लवकरच गावाची एक मांगरूळ म्हणून प्रथा आहे आमच्या गावाला, मांगरूळ, ती लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि आज माझ्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट सुद्धा आहेत व्लॉग करायला. माझे लाडके विश्वजित दादा यांनी मला हे सगळं दिलेलं आहे, विश्वजित करंजुले, सध्या वापरायला. तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यांच्यामुळे मी चांगल्या म्हणजे चांगली उपकरणं वापरून चांगली उपकरणं वापरतोय. कॅमेऱ्याशी रिलेटेड माईक असो किंवा काय, त्यांनी दिलेला माईक आहे आज लावलाय. आणि हे बघ इथे बसलेत सिक्युरिटीवाले. सो आता चाललोय, बघू ड्रायव्हरला भेटून मग कोजागिरी पौर्णिमेसाठी. आणि घरी कशी तयारी चालू आहे ते तर मी तुम्हाला दाखवलंच आहे. येस, आता श्रीराज आलाय. श्रीराज हाय कर. हॅलो. येस, श्रीराज आलाय आणि प्रत्येकाने आम्ही एक एक टोप घेतलाय आणि निघालोय आता खाली. लाईट कमी इकडे, खूप घाण वाटत असेल. हा राजू, फक्त ओढून घे. हा पूर्ण लॉक करायची गरज नाही. फॅन लाईट थांब. येस, अँड नाऊ आता लिफ्ट मध्ये. राजू, कसं वाटलं एवढी भेळ बनवताना? किती फास्ट केली, पटापट पटापटीने, माहितीये काय? सगळंच हेच केलं, मी नाही काय केलं. मगाशी मी बोललो आम्ही करतोय, पण मी नाही काय केलं. सो हॅलो हॅलो, आता जाऊया. आता कुठे आहे? क्लब हाऊस मध्ये चाललोय आपण, मोहन गिरवड फेज 1च्या. आणि प्राजक्ताला मनापासून खूप वाटत होतं ह्याच्या वेळेलाच, कशाच्या वेळेला, गरबाच्या वेळेलाच, की असं भेळ वगैरे बनवून आणतो खाली. पण मग ती राहून गेली होती. हे दरवाजा कुठे जाऊ, फक्त राहून गेली होती. पण मग ती म्हटली कोजागिरीला आपण करूया. मग मग विचारलं पटकन, ते म्हणाले चालेल. आणि मग आता चाललोय आपण. यार हे बघ, हा प्रॉब्लेम आहे. हे ह्याला बंद कर जरा, बंद कर तिथून. ठीक आहे, मी करतोय. येस, इथे
हे आहे मोहन ग्रीनवूड हे फंबल बघ एवढा. हे आहे मोहन ग्रीनवूड फेज 1चं क्लब हाऊस. इथे मस्त असा गझिबो आहे, इथे बसू शकता. त्यानंतर हा छोटासा गेट आहे, इथून क्लब हाऊसला एंट्री आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता आता सोसायटीतले काही मेंबर ऑलरेडी पोहोचलेत. हा आहे स्विमिंग पूल. थोडा मेंटेन नाही आहे सध्या कारण काम चालू आहे. आणि हा सुद्धा क्लब हाऊसचा भाग आहे. पण इथे हे ऍक्च्युली रेस्ट रूम वगैरे हे सगळं हे मला नाही वाटत तुम्ही यूज करता का रे एवढं. असं माझा हात आता बिझी. थांब. आणि काय परत गरम आहेत की काय आज? हड मी नाही. भाई वेदांत क्लब हाऊसचं काम चालू आहे आता. झालंय काम ऑलमोस्ट. वा वा. क्लब हाऊस मध्ये वातावरण एकदम चांगलंच आहे. आणि हाय हाय हाय. अरे वा. नाईस नाईस. हे सगळे सोसायटीतले स्वयं वगैरे सोसायटीतले. मी सुद्धा अजून बऱ्याच लोकांना ओळखत नाही, पण आता कदाचित आजपासून जास्त लोकांना ओळखेन, हो की नाही श्रीराज? आणि इथे सोसायटीतले चिल्ली पिल्ली आहेत, नुसतीच लुडबुड ज्यांना म्हणतात. आणि हा एक गझिबो आहे. इथून खालचं व्ह्यू बघा कसा दिसतो. हा अरे आली पण तुझ्याकडे, माझ्याकडे पण एकदा आली, परत येत नाही आता. बाय बाय बुर. कैसे हो अंकल? मस्त मस्त. अब मैं है अभी. ये बाग काय आहे? हा माणूस काय थकत नाही कधीच. हे दोघं पण का, यांचं नाव आहे वीरू सिंग. सिंग येते. हे छोटस क्लब हाऊस आहे आमच्या सोसायटीचं. जी नवीन सोसायटी आहे. हा फ्लॅट पप्पांनी काहीतरी 12 वर्षापूर्वी घेतलाय. आम्ही क्लब हाऊस वगैरे आता अनुभवतो आणि फार चांगलं वाटतंय. सगळे आता हळूहळू रेडी झाले. बघा ना किती सेकंद लागले, हार्डली 30 सेकंदात दोघांवरून जवळजवळ आता 5-10च्या वर झाली पब्लिक गरबा खेळतात आज. आणि इथे कोणी अडवण्याचा प्रश्न पण येत नाही, कारण पोलीस परमिशन वगैरे याची काही गरजच नाही. सोसायटीच्या आत चाललंय आणि क्लब हाऊसला चाललंय. भेळ बनवताना असं वाटलं होतं की कमी पडायला नको, आता ती जास्त झाली आहे तसं बघायला गेलं तर. हा काय स्वयं हा काढलाय परत जातो ना. ठीक आहे तेवढ्याच नाही, स्वयंचा काढलाय. खुशी सिंग आणि ह्या काकांचं नाव काय? सिंग अंकल.
हा असा गाजावाजा चालू आहे सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये. आणि हा क्लब हाऊसचा हॉल आहे आणि हॉलच्या बरोबर बाहेर थोडं ओपन टेरेस सारखं आहे जिथे दूध तापवलं जात आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोजागिरी पौर्णिमेसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे मानलं जातं, ज्याच्याशिवाय कोजागिरी पौर्णिमा पूर्ण होत नाही, तो दाखवतो मी तुम्हाला. बरोबर वरती आहे. आता त्याला मी कसा झूम करून दाखवतो मला माहित नाही. हा हे चंद्र, आज कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्राच्या बरोबर खाली तयार होत आहे गरमागरम मसाला दूध कोजागिरीसाठी. आणि तयार करणारे सोसायटीतलंच महिला मंडळ आहे त्यांनी. आता हे आतमध्ये तयारी सुरू झाली जवळजवळ. ते काही झालं नाचायचं असतं बाबा, इथल्या लोकांना नाचायचं असतं फक्त. ह्या गाण्यांना कॉपीराईट नाही लागलं पाहिजे ऍक्च्युली. बघू शकता तुम्ही, हे आमच्या सोसायटीतले सिक्युरिटी वाले आहेत. रात्रीचं नाईटला सिक्युरिटी इन्चार्ज असतात. शुरू करो ना अभी, नाचना चाहिए अभी, शुरू करो, मैं वेट कर रहा हूँ. सगळे वाट बघतायत दुधाची. चिल्लर पार्टीची मस्ती चालू आहे बघा. नुसतीच लुडबुड काय करते ते तुम्ही बघू शकता. यांचं काय खेळणं असतं. हा ही काहीतरी सांगते इकडे. आणि ह्यांच्या एक वेगळ्या चर्चा असतात आताच्या ह्यांच्या वयानुसारच्या. होतंय का, होतंय दुधाचं, होतंय दुधाचं. अरे वा. सो नाही एवढं नाही. काय म्हणालीस, खड्डे दिसत आहेत. नाही सगळे एकत्र येऊन खर तर मजा असते, सगळे एकत्र येऊन असं कोजागिरी वगैरे साजरा करणं. आणि अचानक झालेला प्लॅन आहे ना हा. सो सगळेच खूप आता तिकडे आतमध्ये डान्स करायला सुरुवात करतील. कोणी नाही, आजचा मानकरी आहे चंद्र कोजागिरीचा. आणि त्याचा आज खूप मान आहे, कारण आज त्याच्याशिवाय हे दूध आम्ही पिऊ शकत नाही. आणि आता आपण जाऊया पुन्हा आतमध्ये. कशा पद्धतीने गरबा सुरू केला त्यांनी परत एकदा. गरबा संपला तर काय झालं, कोजागिरीच्या दिवशी पुन्हा गरबा खेळतात हे लोक. एवढं डेंजर आहेत ना हे सगळे. आणि त्यात हे हात वर करून नाचतायत ते निलेश दादा. एवढे डेंजर आहेत, एवढं नाचायला लागतं यांना. यांना दररोज काहीतरी प्रोग्राम ठेवला तरी चालेल. हा उत्साह आहे यांचा खूप सुंदर असा. स्वयंचा उत्साह. स्वयं
सगळ्यांशी चांगली मैत्री होते. खूप छान आनंदाचे क्षण आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि एवढं भारी वाटतंय ना. मला पण नाचायची इच्छा आहे तशी, पण मला एक भारी वाटतंय माझी बायको नाचते आणि पहिल्यांदा मी तिला बघतोय असं नाचताना वगैरे, नाही तर ती कधीच नाचली नाहीये. सगळ्यांचा आनंद बघा कोजागिरीचा. ह्या व्लॉग मध्ये दिसणार आहे यांचा आनंद. खतरनाक नाचतायत. हे बात यांचं काय कळवना प्यारे चालू आहे बघा. आता मात्र दुधासोबत मी एकटा आहे, सो मी कधीही डल्ला मारू शकतो. पण तसं आपण करत नाही ना, कारण आपण सोसायटीत राहतो आणि छान सोसायटीत राहण्याची चांगली लक्षणं सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं आणि तेच आम्ही किंवा आपण सगळेच करत असतो. सो खूप छान वाटतंय. सोसायटीमध्ये आज कोजागिरी पौर्णिमा साजरी होते आणि सगळ्यात अजून सुंदर गोष्ट काय वाटते, हे सगळे एकत्र चांगले राहतात. काय एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता सोसायटीत नेमके कशी माणसं राहतात, आपल्याला काहीच ठाऊक नसतं. त्यामुळे आपण काय, पण आता आम्ही गरबापासून सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालोय आणि आज बायकोला वाटलं की सगळ्यांसाठी तिने काहीतरी करावं म्हणून तिने भेळ केली आणि खूप छान झाली होती भेळ. सगळ्यांनी मस्त ताव मारला भेळवर आणि आता सगळे कोजागिरी दुधाचा आनंद घेतील. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मेहू सब आणि आज कोजागिरी निमित्त हा व्लॉग बनवत होतो आणि छान वाटलं सगळ्या सोसायटीला असं नाचताना बघून. आणि आता हे दूध रेडी आहे, दूध सगळ्यांना मिळणार आहे. कोजागिरी निमित्त जे काही प्रोग्राम थोडा छोटासा अरेंज झाला आणि हा त्यांनी सुद्धा खूपच अचानक केलेला होता, कारण सोसायटीमध्ये बरीच वर्ष कधी कोजागिरी केली नव्हती आणि एक वर्ष कधीतरी त्यांनी चुकून केलं होतं आय थिंक, जर मला जे म्हणजे माहिती पडलं. पण जर तसं असेल तर आम्ही कोजागिरी हा सण पहिल्यापासून सोसायटीत साजरा करतो हे सांगू शकतो, कारण जरी आम्ही 12 वर्षानंतर आलो असलो इकडे तरी कोजागिरी ही पहिल्यांदा अशी साजरी होते. सो खूप आनंद आहे की आपण सुद्धा त्याचा भाग आहोत आणि ह्या अशा एन्जॉय करणाऱ्या समाजाचा आपण एक भाग आहोत, सोसायटीचा एक भाग आहोत. ही आय थिंक यांची मुलगी आहे. अरे क्या नाच रहे हो यार, नाक आहे हो, नाक घेऊन फिरतायत. निमजे निमजे नागपूरचे आहेत. ये दूध झालंय गरम. यांची स्टाईल बघ ना. हिला बसला चटका आता. गरबा खेळले तर दूध कधी पिणार.
या पडतरे वहिनी मितांशीला घेऊन चालल्यात बघा. सोसायटीच्या बऱ्याच कामांमध्ये यांचा पुढाकार असतो, निलेश दादांचा आणि वहिनींचा. आता सगळे दूध प्यायला लागलेले आहेत. चिअर्स सगळ्यांना. कोजागिरी पौर्णिमेचं दूध एक्स्ट्रा असेल तर परत जाऊन घेता येईल. छान झालंय. तुमचा डान्स बघितला का त्याच्यात पूर्ण? चिअर्स 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 चिअर्स. तुझं राहिला बायकोनी आज भेळ केली, थकली बिचारी. आता कोजागिरीचं दूध पिते. कसे आहेत? बरे आहेत का? काय मी तू अंताक्षरी खेळते? तू लेडीज मधून नाही हा? एकमेव माणूस आहे जो खूप मेहनत करतो, खूप मेहनत करतो. काय आले? ही कच्चा लिंबू आहे अंताक्षरीतली. प्यार है मैं कर गई कर गए. काय डेंजरच पकवताय तुम्ही. सगळं करायचंय तुम्हाला. जान भी देंगे ए वतन तेरे लिए, ए वतन हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया जान देंगे ए वतन तेरे लिए. बसले हुए नाम जाने दो यार.
थांबा 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 संपलं नाही अजून. र आलं ना काय सर हाँ क्या बात है राम जी जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को ये बधाई सब रस्मों से बड़ी है जग में दिल की सजा. तरी तुमच्या लक्षात येत आहे का अंताक्षरी हा जेंट्सचा गेम नाहीये इकडे. जेंट्स गेम खेळताना पण गाणी अशी अर्धवट बोलतायत आणि लेडीज पूर्ण बोलतायत. मस्ताना प्यार मेरा दीवाना कोई हमसे ना हो जाए. हो गई हे असं नाही तुम्ही पण देऊ शकता शब्द पुढचे तुम्हाला येत असतील तर. ते पण झाले फसले जे गाणं झाले तेच गातात. पागल है ये प्यार तुम्हें करता है मेरा आते हो कुछ भी कहने से ओ मेरे साजन मेरे साजन 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 मेरे साजन. My name is Lakan. खतरनाक अशी अंताक्षरी चालू आहे. लेट टॉप फाईट चालू आहे.
आपलं सगळं आवरलं आहे आणि वेदांत चाललंच ना घरी. बाय, गुड नाईट, भेटूया. आणि आता हे सगळे ओळखीचे झालेत. हे सिंग अंकल म्हणून आहेत, हे सुद्धा ओळखीचे झालेत. सगळे ओळखीचे होत आहेत हळूहळू. हे सगळेच, हा स्वयं, आणि स्वयंला पण आता सगळे ओळखायला लागाल हळूहळू. जेव्हा सोसायटीचा कुठलाही ब्लॉग असेल तेव्हा स्वयं असाच नाचत नाचत येईल आणि यो करेल. तर तुम्हा सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच प्रत्येक सोसायटीमध्ये अशीच कोजागिरी पौर्णिमा साजरी होत राहो. सगळे एकत्र येऊन छानपैकी आनंदात काही कार्यक्रम करावेत ही इच्छा. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. कोजागिरीचा ब्लॉग इथे एंड करतोय. थँक्यू फॉर एव्हरीवन. हॅपी कोजागिरी पौर्णिमा. थँक्यू फॉर एव्हरीवन अँड थँक्स फॉर द स्पेशल बेल. हां, स्पेशल बेल मिसेस प्राजक्ता. ही चालली पूर्ण सोसायटी आणि गेल्या लाईट सगळ्या. अशा पद्धतीने आमची साजरी झाली कोजागिरी पौर्णिमा.